ज्यांच्या संस्कारांचं देणं महाराष्ट्रानं शेकडो वर्ष फेडलं तरी फिटणार नाही अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आजही आमच्या घराघरातल्या माऊलीला वाटतं की असा पराक्रमी पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा महाराष्ट्राच्या मातीचा सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसात रक्त खवळायला लागतं असा मराठी इतिहासातला सगळ्यात पराक्रमी राजा स्वतंत्रवीर संभाजीराजे, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्रात शिवजयंती सुरू करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना, महामानवांना आणि महामातांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांवर आज स्वतंत्र महाराष्ट्र नव्हे तर भारत उभा आहे अशा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. खरं तर आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून ऑनलाईन व्याख्यानमालाच्या निमित्तानं सुरू असलेला हा देखणा आणि मनाजोगा उपक्रम या माध्यमातून आमच्या तमाम बांधवांना, आमच्या मराठी जनांना आणि या मातीतल्या माणसांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, आमचा खरा इतिहास, आमची माणसं ही सगळं समजावून सांगतोय. कारण आमच्या महाराष्ट्राची अवस्था मोठी बिकट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभं केलं. या राजानं तुम्हा आम्हाला जगायला शिकवलं. आज या शिवचरित्राची आणि अवस्था काय करून टाकली. ज्यावेळी आम्ही बघतो ना, 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा दरबार लाथारला. का तर उभं राहायला मानाची योग्य जागा मिळाली नाही म्हणून 350 वर्षानंतर तुम्ही आम्ही त्यांना मानाची जागा दिली आहे. कुठं? बिडीच्या बंडलावर. शिवाजी बिडी, संभाजी बिडी, शिववरा, छत्रपतीवरा. आम्हाला नाही समजलं. कारण शिवचरित्राचं खरं देणं आम्ही काय लागतो आणि शिवचरित्रातून आम्हाला खरं काय शिकायचं आहे हेच आमच्या माणसांनी आजपर्यंत खऱ्या अर्थाने समजून घेतलं नाही. कारण हा शिवचरित्राचा गाडा, हा शिवचरित्राचा खरा इतिहास आमच्या काळजापर्यंत कधी भिनला नाही. आणि ज्यावेळी आम्ही इतिहासाची पानं चाळायला लागलो आणि इतिहासाची पानं चाळली जायला लागली आणि 350 वर्षापूर्वीचा खरा इतिहास ज्यावेळी आमच्या माणसांच्या काळजापर्यंत पोहोचायला लागला आणि त्यावेळी लक्षात यायला लागलं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. महाराज कोण होते. राजमाता जिजाऊ कोण होते. संभाजीराजे. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये गावगाडा पद्धत असायची. गावामध्ये बादशाहनं सारा वसुली करता देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, मोकाशी ही माणसं नेमलेली असायची. ही माणसं गावची जहागीरदार. बादशाचा आदेश यायचा, पैसा मागवला जायचा आणि मग ही लोक इथल्या शेतकऱ्यांना लुटायची, कष्टकऱ्यांना नारायची, छळायची, पिळायची, पैसा गोळा करायची, निम्मा बादशाला पाठवायची, निम्मा खिशात घालायची. जगणं चालू होतं. शेतकरी दुःखात जगत होता, कष्टकरी दुःखानं मरत होता आणि इथल्या शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं दुःखात जगणं एका माऊलीला सहन होत नव्हतं. ज्या माऊलीचं नाव होतं जिजाऊ. ही जिजाऊ आपल्या पोटात गर्भ घेऊन शिवनेरीवर आली होती आणि विचार करत होती, अरे माझ्या पोटात जे पोर आहे ते पोर पोटात असताना काय झालं. घराघराचा थारा उडाला, कुणाला कशाचा मेळ राहिला नाही. जहागीरवरून गावाचा नांगर फिरला. आजोबा लखुजी जाधवराव यांचा खून झाला. मोठा पोरगा संभाजी, त्याची सुद्धा सुटका नाही आणि मूर्खात चौमेर दुष्काळ. जनावरांना खायला चारा नाही, माणसाला खायला धान्य नाही. बापाची नजर पोराच्या मांसावर जातीये. इतका भीषण दुष्काळ. हे पोरगं पोटात असताना या पोराच्या जन्मानं काय होणार विचार करते जिजाऊ. आणि पाहता पाहता या मातीतला तो दिवस उडवला. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर जिजाऊच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. या पोराचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. महाराष्ट्रात शिवाजी जन्माला आले आणि शिवाजी नावाचा हा पोर शिवनेरीवर वाढायला लागला. आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो, आमच्या जिजाऊनं आपल्या पोराचं नाव शिवाजी का ठेवलं. फक्त शिवाई देवीच्या नावावरून तर नाही. जिजाऊला वाटतंय शिवाजी का तर शी म्हणजे शिकण्यासाठी, वा म्हणजे वागण्यासाठी आणि जी म्हणजे जीवनात उभं राहण्यासाठी. इथल्या माणसानं जो मंत्र आचरणात आणावा तो मंत्र म्हणजे माझा पुत्र असावा, तो म्हणजे शिवाजी. आणि पाहता पाहता हा बाल शिवबा शिवनेरीवर लहानाचा मोठा व्हायला लागला. जिजाऊच्या हाताखाली वाढायला लागला. शहाजीराजांच्या हाताखाली शिकायला लागला. मासाहेब मासाहेब मासाहेब, आबासाहेब आबासाहेब म्हणत बाल शिवबा शिवनेरीवर लहानाचा मोठा होतोय. जिजाऊनं या पोराला काय शिकवावं. जिजाऊ या शिवबा राजाला सांगते आहे, शिवबा ज्या जमिनीवर नांगर चालत नाही ना ती जमीन उपजाऊ कधीच होत नाही. शिवबा ज्या दगडाला टाकीचे घाव टोचले जात नाही ना त्याची मूर्ती कधीच तयार होत नाही. शिवबा जर स्वराज्य उभं करायचं असेल तर कष्ट हे करावेच लागतील. जिजाऊ शिकवताय या बाल शिवबा राजाला. आणि हा शिवबा राजा इथल्या मातीतल्या माणसांमध्ये जायचा, शेतकऱ्यांमध्ये जायचा, आदिवासींमध्ये राहायचा. इथल्या आदिवासींच्या लग्नामध्ये शिवाजीचे लेझिम खेळायचे, दाळपट्टा खेळायचे, शेतकऱ्यासोबत कांदा भाकर खायचे, बांधावर बसायचे, त्याच्या कैफियती अडचणी जाणून घ्यायचे आणि त्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मोठं नवल वाटायचं, विशेष वाटायचं की हा शहाजीराजाचा पोर आहे, आपल्यासोबत येतो, नाचतो, बागडतो, खेळतो, फिरतो, राहतो, खातो. अरे हाच की आपल्याला राजा पाहिजे तो असाच
आणि सारी रयत या शिवाजी राजाच्या रोखांना आकर्षित व्हायची आणि या शिवबा राजा या सगळ्या रयतेमध्ये एकत्र व्हायचा, मिसळायचा आणि पाहता पाहता दिवस जात होते. आणि 5 वर्षाच्या या पोराला मासाहेब जिजाऊ पुण्यामध्ये घेऊन आल्या. पुणे, सुपर, चाकण आणि इंदापूर ही शहाजी राजांची जहागिरी. पण या जहागिरीवर नजर फिरली आहे ती आदिलशाही सरदार मुरार जगदेव पंडिताची. आणि मुरार जगदेव पंडितानं तलवारीच्या बळावर पुण्यामध्ये थैमान घातलं. म्हातारी कोतारी ओरडण्याच्या आत ठार केली गेली. आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगली गेली. तर महान पुरुषांची खांडोळी केली गेली. तर आपल्या आईचा पदर घेऊन धावणाऱ्या पोराच्या तोंडामध्ये तलवारीचं पातळ घातलं गेलं आणि त्या पोराचं प्रेत भाल्याच्या टोकाला लावून मिरवलं गेलं. दहशतीच्या ओझ्याखाली मुरार जगदेव पंडितानं पुन्हा जाळून टाकलं आणि या पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला आणि एक पहाड रोवली, तिला तुटकी कवली आणि तुटकी पहाड अडकवली आणि धर्मशास्त्राचा दाखला देऊन सांगितलं इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि आल्या जिजाऊ पुण्यामध्ये आणि बघितली ती पहाड आणि सांगितलं शिवबा राजा शिवबा उपटून फेका ती पहाड आणि घ्या नांगर हातामध्ये आणि चालवा जमिनीच्या पोटावर. आणि पाहता पाहता शिवाजी राजानं नांगर हातात घेतला आणि शिवाजी राजे जमीन नांगरायला लागले आणि जमीन नांगरली गेली आणि पुन्हा बहरलं. केदार वेस, मावळ वेस, कुंभार वेस पुण्याच्या 3 वेशी बहरल्या आणि गावं व्यस्त जायला लागली. माणसं गावात यायला लागली आणि एक माणूस शिवाजी राजे जोडायला लागले. स्वराज्याची ग्वाही 12 मावळामध्ये पसरवली गेली आणि 12 मावळातला माणूस शिवाजी राजांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहायला लागला. आणि पाहता पाहता एक मावळा येतोय, तानाजी येतोय, बाजी येतोय, येसाजी येतोय, मुरारबाजी येतोय, चिमणाजी येतोय. एक माणूस जोडला जातोय. आणि त्याच काळात घटना घडली. सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळच्या वेळेला एक रामजी खोंडे नावाचा शेतकरी हातामध्ये आपल्या मुलीचं प्रेत घेऊन लाल महाराज आलाय आणि ते प्रेत जिजाऊन समोर ठेवलंय आणि टाहो म्हणून सांगतोय मासाहेब मला न्याय द्या. आणि मासाहेबांनी विचारलं काय झालं आणि सांगतोय रामजी खोंडे मासाहेब माझी पोर नदीवर पाणी भरायला गेली होती ती मासाहेब माझ्या पोरीला या रांझ्याच्या पाटलानं उचलली, पळवली, पाठवली, पोरीची आबरूची बेआबरू करून सोडली. मासाहेब पोरीनं जीव दिला, मला न्याय द्या मासाहेब. आणि पाहता पाहता मासाहेबांच्या डोळ्यातला अंगार भडकला आणि आवाज घुमला शिवबा राजे या शेतकऱ्याला न्याय हवाय, त्याला न्याय मिळावा शिवबा राजे. आणि दृश्य राजांनी बघितलं त्या रामजी खोंडे शेतकऱ्याच्या हातातल्या पोरीचं प्रेत त्याने समोर आले आणि तो रामजी खोंडे रडून सांगतोय मला न्याय द्या. त्या पाटलानं माझ्या पोरीच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगली, माझ्या पोरीनं जीव दिला राजे, मला न्याय द्या. आणि आदेश खुंबला आणि पाहता पाहता राजांनी सांगितलं येसाजी त्या रांझ्याच्या पाटलाला बिलगोरांच्या सामने हजर करा. आणि पीडित जखडल्या अवस्थेत तो रांझ्याचा पाटील राजांसमोर उभा केला गेला. आणि राजांनी विचारला येसाजी हाच का तो हरामखोर आणि येसाची गरज होईजी राज. आणि पाहता पाहता हा रांझ्याचा पाटील विनवण्या करतोय, राजांसमोर वाचलाय, झुकतोय, सांगतोय राज मला माफ करा, राज एक डाव माफ करायची. आणि राजे गरज आहे आणि ती पोर किंचाळली असेल तेव्हा कान बहिरे झाले होते काय याचे. येसाजी उजवा हात तोडा याचा आणि कलम करा डावा पाय, गाढवावर बसून रांझ्याला पाठवा, रयतेवर अंमल अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करा, याच्या डोळ्यावर सदैव पट्टी बांधा आणि याला कसब्यामध्ये आईच्या जागेवर ठेवा जेणेकरून प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता येईल. आदेश खुंबला आणि बातमी 12 मावळात पसरली. एका शेतकऱ्याच्या पोरीच्या आबरूची एवढी किंमत नाही आजपर्यंत कोणीच दिली नव्हती, या राजानं दिली. आणि रयत त्या राजाच्या रोजानं आकर्षित व्हायला लागली आणि सारी रयत त्या शिवाजी राजावर जीव ओवाळून टाकायला लागली. आणि हा राजा इथल्या रयतेच्या जीवाला जीव लावून जपायला लागला. हा शिवकाळ होता. एक तो रांझ्याचा पाटील का तो पाटील कुठल्या जातीचा होता. आज आमच्याकडे जाती व्यवस्था मोठी प्रचलित आहे. पाटील म्हटलं म्हणजे मराठा कोणती नाही तर शिवाजी महाराजांनी दिलेल्या पाटीलक्या त्या सगळ्या जाती धर्माला होत्या, त्यामुळे तो कुठल्या जातीचा होता हे सांगता येत नाही. पण त्या पाटलाला शिवाजी महाराजांनी न्याय दिला, त्या पाटलाला शिवाजी महाराजांनी शासन केलं आणि त्या मुलीच्या बापाला मुलीला न्याय मिळाला. तो शिवकाळ होता. तिथं न्याय लगेच मिळायचा. आमची अवस्था काय आहे? आमच्या दिल्लीमध्ये आम्ही काही शिकलो नाही शिवचरित्रातून. आमच्या दिल्लीमध्ये सामूहिक बलात्कार झाला. हा सामूहिक बलात्काराला 3 ते 4 महिने उलटले. आमच्या मातीत अजूनही न्याय मिळत नाही. आमच्या प्रकाश पाठारी यांची कविता आहे, 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेलं पाहून विचारलं आजीबाई आज इथं काय आहे. 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेलं पाहून विचारलं आजीबाई आज इथं काय आहे. म्हातारीनं उत्तर दिलं 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. 3 न्यायाधीश बदलून गेले, 4 वकील सोडून गेले, निम्मे आरोपी मरून गेले, मी मात्र अजूनही फिरतेच आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे.
ही आमच्या न्यायाची अवस्था आहे. आम्हाला नाही समजलं. शिक्षा वाढवली म्हणजे गुन्हेगारी कमी होते असं नाही. शिक्षा होईलच याची खात्री दिली तर गुन्हेगारी कमी होते. हे शिवरायांना माहिती होतं. हे शिवचरित्रातून आमच्या माणसांनी आज शिकणं गरजेचं आहे. हे आम्ही बघितलं नाही, हे कधीतरी बघितलं पाहिजे. अरे कोण कुठली ती हिरा? आम्ही तिला हिरकणी म्हणतो. दूध वाटायला रायगडावर जायची आणि दूध वाटून सायंकाळी पुन्हा रायगडावर खाली यायची. रोज नित्यक्रम आहे. आणि एके दिवशी सायंकाळी दूध वाटायला रायगडावर गेली आहे आणि रायगडावर येताना उशीर झाला आणि गडाचे दरवाजे लावून गेले सूर्योदय झालाय आणि धावत धावत त्या किल्लेदाराजवळ आली आणि त्याला सांगते, भाऊ माझं ताना लेकरू घरी आहे, त्याला पाण्यात सोडलंय, किल्ल्याचा दरवाजा उघड, मला खाली जाऊ दे, दूध वाटायला उशीर झालाय, आजचा दिवस जाऊ दे मला, फक्त पुन्हा उशीर नाही व्हायचं. किल्लेदारानं सांगितलं, ताई सूर्यास्त झाला की किल्ल्याचे दरवाजे बंद करायचे आणि ते सूर्योदयालाच उघडायचे. हा स्वराज्याचा नियम आहे. तू काहीही केलं तरी किल्ल्याचे दरवाजे उघडू शकत नाही. आणि ती हिरा सांगते, अरे भाऊ एकदा जाऊ दे रे, माझं ताना लेकरू घरी आहे, त्याला पाण्यात सोडलंय, ते रडत असेल, माझ्या आठवणीनं विवळत असेल, कणत असेल, त्याला जाऊ दे रे, त्याला भेटलं पाहिजे घरी, दुसरं नाही रे कोणी, मला जायला पाहिजे घरी. आणि किल्लेदार सांगतोय, ताई तू काहीच केलं तरी उपयोग नाही. खुद्द या ठिकाणी शिवाजी महाराज जरी आले तरी आता गडाचे दरवाजे उघडणार नाहीत. आणि हिरा म्हणतीये, अरे भाऊ जाऊ दे रे, एकदा जाऊ दे, पुन्हा अशी गलती नाही व्हायची. आणि किल्लेदार सांगतो, ताई आता एक गोष्ट होऊ शकते, तू असं कर, तू आजची रात्र माझ्या घरी जा, माझ्या घरी राहा, माझ्या घरी माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, त्यांच्यासोबत आजची रात्र काढ आणि उद्या सकाळी सूर्योदय झाला, किल्ल्याचे दरवाजे उघडले की मी घरी येतो, तुला सांगतो आणि तू लगेच तुझ्या घरी निघून जा. आणि हिराला काही कळे ना आणि तशीच उलट पावली परत निघाली, वापस जायला निघाली आणि परत जायला वापस पावली चालते आहे. आणि या किल्लेदाराला वाटलं की जाईल, आपल्या घरी जाईल, राहील आजची रात्र, सकाळी तिला जावं, बोलवावं, सांगावं जा किल्ल्याचे दरवाजे उघडलेत म्हणून. आणि पाहता पाहता रात्र झाली आहे. किल्लेदार त्या दरवाजाजवळच आहे. पाहता पाहता दुसरा दिवस झाला, उगवला, सकाळ झाली, सूर्योदय झाला, किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले. आणि किल्लेदाराला वाटलं आता जावं, सांगावं त्या हिराला की जा घरी लवकर, तुझं लेकरू घरी वाट बघत असेल. आणि धावत धावत किल्लेदार आपल्या घराजवळ आला आणि आपल्या बायकोला सांगितलं, अरे जाऊन सांग त्या हिराला घरी लवकर जा म्हणावं, सूर्योदय झालाय, घराचे दरवाजे उघडलेत. बायकोनं विचारलं, कोण हिरा, कोण हिरा? आणि किल्लेदारानं सांगितलं, हिरा दूध वाटायला रायगडावर येते ना, तिला काल जायला उशीर झाला आणि म्हणूनच तर तिला मी आपल्या घरी राहायला पाठवलं होतं. बायको म्हणते, कुठली हिरा? हिरा आपल्या घरी कोणी आलीच नाही. आणि किल्लेदाराला काही कळे ना, मग हिरा गेली कुठं? आणि असाच विचार करत करत किल्लेदार त्या पुन्हा एकदा किल्ल्याच्या दरवाजाजवळ आला आणि खाली बघतो तर काय, डोक्यावर दुधाचा अंडा घेऊन हिरा पुन्हा गळ करत होती. किल्लेदाराला मोठं विशेष वाटलं, रायगड म्हणजे गुरुलाच्या बसकरीचा काळ, तिथं वरून खाली यायला वाड्याला पतांनी घ्यावी लागते आणि खालून वर जायला पाठराला आदेश द्यावा लागतो. अशा वेळी हिरा गेली कुठं? रायगड, लोहगड, लिंगाणा, सोनगड अशा 41 किल्ल्यांच्या घेरामध्ये उभा आहे रायगड, तब्बल 1.5 गाव उंच, चौतर्फा गडाच्याकडे कापल्याप्रमाणे. आणि या अशा अवस्थेमध्ये हिरा गडावरून खाली गेलीच कशी? बातमी पोहोचली गुप्तहेर खात्यापर्यंत आणि गुप्तहेर खात्याचा आदेश घोषला आणि पाहता पाहता हेर तपास करताय, शोध काही लागेना. आणि सायंकाळच्या वेळेला 2 गुप्तहेर हिराच्या घरी जाऊन उभे राहिले आणि सांगितलं, हिरा तुला राजांनी बोलावणं घालताय. आणि हिरा घाबरलेली, विचार करते काय करावं, कसं जावं. आणि घाबरत तिला राजांसमोर आली आहे आणि राजांच्या समोर उभी राहिली, सांगतीये, राजा मला माफ करा, राजा माझा काही बी दोष नाही की, राजा माझ्या मनात काही काळाबेलं नव्हतं, काही हातपात करावा म्हणून नाही केलं ती. आणि राजांनी विचारले, हिरा अगं पण तू कदावरून खाली गेलीच कशी? आणि हिरानं सांगितलं, राजा ती पलीकडं माशी आहे, त्या माशीवरून स्वतःला दिलं खाली झोपून त्या माशीवरून खाली उतरले, उडी मारली, मग तिथून सरपटत गेले ती राज. पण हिरा अगं तिथं हिंसर जनावर असतात, तिथं जनावराला सुद्धा सरपटायला अवघड आहे, तू गेलीच कशी? आणि हिरा सांगते, राजा काही कळलं नाही बघा, ज्यावेळी माझ्या कानाला माझ्या फक्त लेकराचं रडणं ऐकू येत होतं, माझ्या डोळ्याला फक्त माझं कानं लेकरू दिसत होतं आणि म्हणून त्या लेकराकरता दिलं झोपून राहतात स्वतःला. आणि ज्यावेळी घरी पोहोचले ना त्यावेळी समजलं, त्यावेळी लक्षात आलं की पोहोचलंय म्हणून. राजा मनामध्ये काही काळाबेलं नव्हतं जी. आणि त्याच वेळी शिवाजीराजे तारनिशी उठून उभे राहिले आणि कराले, हिरा आणि त्या स्वराज्यामध्ये तुझ्यासारख्या माता आहेत ना, त्या स्वराज्याला वीरांची कधी कमी पडणारच नाही. जिथं आई एवढी शूर आहे तिथं पोरं कशी निपजतील. आणि शिवाजीराजांनी त्या हिराला साडी सोळी दिली, तिचा गौरव केला, तिला बहुमान केला आणि आपल्या बांधकाम प्रमुखाला बोलावणं धाडलं आणि सांगितलं, ही राजा माचीवरून खाली उतरली ना, ती माची पहिल्यांदा वाढवून घ्या आणि तिच्यावर एक बुरुज बांधा. आणि पाहता पाहता शिवाजी महाराजांनी त्या बुरुज बांधला गेला आणि त्या बुरुजाला या राजानं नाव काय द्यावं? नाव शिवाजी बुरुज नाही दिलं, नाव जिजाऊ बुरुज नाही दिलं, नाव शहाजी बुरुज नाही दिलं, नाव दिलं हिराकर्णी बुरुज. हिराच्या करणीनं बांधला गेलेला बुरुज तो हिराकर्णी बुरुज. आम्ही हिरकणी म्हणतो, हिरकणी नाही, तो अपभ्रंश आहे, हिराकर्णी बुरुज. आमची परिस्थिती काय आहे? शिवाजीराजांनी बांधल्या बुरुजाला नाव दिलं हिराचं. कोण कुठली हिरा? जातीची ना पाठीची, ओळखीची ना पार्टीची. आमची पोरं नुसतं गडकिल्ल्यांवर जातात,
किल्ले बघायला जातात, किल्ले बघून येतात आणि किल्ले बघतात क्षणी त्या किल्ल्यावर नावं सुद्धा टाकतात. बरं नावं तरी कसली टाकतात? चांगली नावं नाही टाकत. कधीतरी एखाद्या किल्ल्यावर जाऊन बघा, तिथं आमच्या पोरांनी टाकलेली नावं आम्हाला दिसतात. नावं कशी? एक बदाम, त्याला खाली एक पान, त्याला वरती एक पान, खाली सतीश, वरती सपना. आणि कोणती संस्कृती आहे? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात घेतोय का? छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना, संस्कारांना, आचारांना आम्ही मनामध्ये आणतोय का? लक्षात घ्या, आम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणतो, कोणी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार घालतोय, प्रतिमांपुढे फुलं टाकतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचतोय. पण बांधवांनो लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर मिरवण्याचा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घालण्याचा विषय आहे, डोक्यात घालण्याचा. आम्ही पहिल्यांदा त्यांना डोक्यात घातलं पाहिजे, कारण हा शेतकऱ्यांचा राजा आहे, कष्टकऱ्यांचा राजा आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या शेतीची जमिनीची मोजणी केली, जमीन मोजणीचं परिमाण शोधून काढलं. 5 हात 5 मुठी 14 तासूची लांब काठी आणि अशा 20 काठ्या म्हणजे 1 चावर आणि अशा 120 चावर म्हणजे 1 बिघा हे मोजमाप शिवाजी महाराजांनी केलं. जमिनीची 4 प्रकारामध्ये वर्गवारी केली. अव्वल, दूम, सीम आणि वाझर या प्रकारामध्ये जमीन मोजली गेली आणि या मातीतला शेतकरी पहिल्यांदा सुखी केला गेला. हे या राजाने केलं होतं, आमच्या समोर नाही आलं, आम्ही नाही शिकलो. आज आमच्याकडे कित्येक बँका चालतात, कित्येक बँका चालतात, येतात, बुडतात सुद्धा, आम्हाला नाही कळत. पण त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी बँकेची व्यवस्था चालू केली होती. शिवाजी महाराज आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेत अडकले आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाचा पुत्र रामसिंग याच्याकडून 66 लाख रुपये उसनवार घेतले आणि त्याला एक कागद बनवून दिला. त्या कागदाला त्या काळामध्ये देखाड हुंडी म्हटलं जायचं. त्याच्यावर शिवाजी महाराजांनी स्वतःचं हस्ताक्षर दिलं आणि तो कागद या रामसिंगाच्या अधिकाऱ्यांनी राजगडावर पाठवलाय आणि राजगडावरच्या माता जिजाऊंनी तो कागद बघितला आणि त्या कागदाखालची शिवाजी महाराजांची सही हस्ताक्षर बघितलं आणि त्या रामसिंगाच्या अधिकाऱ्याला मासाहेब जिजाऊंनी 66 लाख रुपये पेड केले. आमच्या बँकेच्या पेक्षा वेगळी काय असते? हे सगळं शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सुरू केलं होतं. आम्ही कधीतरी बघितलं पाहिजे. एखाद्या वेळी जर रायगडावर गेलात ना तर पाचाडला जाऊन बघा, तिथं पाचाडला खाली पाण्याचं एक तळ आहे. त्या पाण्याच्या तळ्यामधलं पाणी रायगडावर पिण्याकरता वापरलं जायचं. आमच्या माणसांना काही कळे ना, आमच्या इतिहास संशोधकांना काही कळे ना की रायगडावर एवढं पाणी असताना शिवाजी महाराजांनी पाचाडमधलंच पाणी का वापरावं. आणि ज्यावेळी त्या पाण्याचे नमुने घेतले गेले आणि त्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणी करता पाठवले ना, त्यावेळी लक्षात आलं की ते पाणी जे पिण्याकरता रायगडावर वापरलं जायचं ना, ते पाणी आजच्या काळातल्या आमच्या प्युरिफाईड वॉटरपेक्षा 100 पट जास्त प्युअर आहे. हा शोध शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये लागला होता. हा शिवकाळ होता. विज्ञानवादी राजे शिवाजी महाराज आम्ही कधीतरी बघितलं पाहिजे, त्यांचा इतिहास कधीतरी चालला पाहिजे. हे सगळं ज्यावेळेस बघणार ना त्यावेळी आमच्या समोर खरे छत्रपती शिवाजी महाराज येतील, खरे संभाजी महाराज येतील, खरे मासाहेब जिजाऊ येतील. आमची कारण आम्हाला हे आजही खरे नाही समजले. बरं समजतील कोणाला? ज्या बापाच्या पैशावर जगणाऱ्या मुलांना किती समजणार आहेत शिवाजी राजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. 29व्या वर्षी या मातीमध्ये आलेल्या शत्रूंचा खात्मा केला. 44व्या वर्षी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि आमच्या 70 वर्षाच्या जिजाऊच्या आयुष्यातच सोनं झालं. आमच्या पोरांची परिस्थिती काय आहे? 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा, बांधलेला तोरणा चढण्याकरता आमच्या 20 वर्षाच्या पोराला पहिल्यांदा दारू ढोसावी लागते. 21व्या वर्षी आमचं पोरग सिगरेट पितं. 22व्या वर्षी आमच्या पोराला तंबाखू खाल्ल्याशिवाय किंवा सिगरेट पिल्याशिवाय प्राप्तविधी होत नाही. 24व्या वर्षी आमचे आईबाप आमच्या पोराचं लग्न लावून देतात. 25व्या वर्षी ते पोरग आईबापाला घरातून बाहेर काढतं. 30व्या वर्षी आमच्या पोराला एड्स होतो आणि 70 वर्षाचा बाप त्या पोराच्या चितेला अग्नी देतो. आम्हाला काय समजले शिवाजी राजे? आम्हाला काय समजले संभाजी राजे? आम्ही घेतलंय काय यांच्यापासून? म्हणूनच तर मी नेहमी सांगतो की राजे, 350 वर्षापूर्वी तुम्ही महाराष्ट्र उभा केला, 350 वर्षापूर्वी तुम्ही या मातीतला माणूस उभा केला. पण राजे, सुपारीच्या खांडाचं सुद्धा तुम्हाला व्यसन नव्हतं. सुपारीच्या खांडाचं सुद्धा तुम्हाला व्यसन नव्हतं शिवाजी राजे. पण राजे, तुमचा वारसा सांगणारी आमची पोरं आता निरोगी निर्व्यसनी नाही राहिलीत राजे. स्वराज्याकरता नाही तर बिडी आणि पुडी करता आमची पोरं मरायला तयार झालीत राजे. राजे, आमच्या पोरांच्या मुख किल्ल्यांच्या गालांच्या पांढऱ्या भिंतींना गुटक्यानं सुरुंग लावलाय राजे. राजे, आमची पोरं संभाजी महाराजांसारखा वाघाचा जबडा खाऊ शकत नाही, पण या तंबाखूमुळं आमच्या पोरांचे जबडे फार मांजरासारखे झालेत राजे. राजे, अहो कशी उचलत होता तुम्ही एवढी अवजड तलवार? आमचं तर या दारूमुळं चहाचा कप उचलताना हात थरथर कापतात राजे.
अर्धा चहा कपात तर अर्धा चहा बशीत अशी हास्यास्पद अवस्था आहे राजे. आणि तरी आम्ही म्हणतो की शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण राजे तुम्ही पुन्हा जन्माला यालच कसे? कारण हल्ली आम्ही जिजाऊ गर्भातच मारतोय म्हटल्यावर शिवाजीचा प्रश्न उरलाच कुठे राजे? दरवर्षी 5.5 लाखाहून अधिक मुली आमच्याकडे गर्भात मारल्या जातात आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. मग आम्हाला काय समजल्यात जिजाऊ? आम्हाला काय समजल्यात सावित्रीबाई? आम्हाला काय समजल्यात रमाई? आम्हाला काय समजल्यात अहिल्याबाई? आमच्या डोक्यासमोर काय आहेत शहाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे? आम्ही हे काहीतरी बघितलं पाहिजे. खऱ्या विचारांचा जागर या मातीमध्ये घुमवला पाहिजे. आणि मी तर नेहमी सांगतो की शिवचरित्रातून काही नाही शिकलात ना चालेल, पण एक गोष्ट जरूर शिका. शिवरायांचं कर्तृत्व काय आहे? अफजल खान मारला, शाहिस्ते खान कापला, स्वराज्य उभं केलं नाही. लक्षात घ्या 1661 साली शहाजीराजे महाराष्ट्रामध्ये आले ना, त्यावेळी आपल्या बापाचे जोडे डोक्यावर घेऊन नाचत होता शिवाजी राजा. आपल्या आईचा एक शब्द खाली पडू देत नव्हता शिवाजी राजा. अरे स्वराज्य हे तर मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांचं स्वप्न आहे. आपल्या आई बापाच्या स्वप्नाकरता उभ्या आयुष्याचं रणांगण करून गेलाय शिवाजी राजा. आम्ही काय केलंय आमच्या आई बापाकरता? आम्ही म्हातारपणी त्यांचे वाटे पाडतो. म्हाताऱ्या थोरल्याकडं, म्हातारी धाकट्याकडं. एक वेळ देशाकरता काही नाही केलं चालेल, राज्याकरता काही नाही केलं चालेल, गावाकरता काही नाही केलं चालेल. आपल्या आई बापाचे सर्वोत्तम पुत्र व्हा. तुम्हीच शिवाजी व्हाल आणि तुम्हीच संभाजी व्हाल. कारण शिवचरित्राचा सगळ्यात मोठा आदर्श आहे तो हा. कारण आमची परिस्थिती मोठी भयानक आहे. एखाद्या रेल्वे स्टेशनला गेलात ना, तिथं जाऊन बघा, तिथे कित्येक लोक आम्हाला हमाली करताना दिसतात आणि तिथं हमाली करणाऱ्या कित्येक लोकांचं वय हे 70 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्या वयामध्ये या लोकांनी घरी राहावं, ज्या वयामध्ये या लोकांनी नातवंडांसोबत खेळावं, मुलांसोबत गुन्ह्या गोविंदानं राहावं, त्या वयामध्ये ही लोक आम्हाला हमाली करताना दिसतात. असं का झालं? कारण ते गरीब आहे. कशानं? पैशानं नाही, संपत्तीनं नाही, जमीन जुमल्यानं नाही. ते गरीब आहे. कशानं? संततीनं. कारण जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो असतो ज्याची संतती चांगली असते, संपत्ती नाही. आणि आम्हाला आमच्या मुलांना चांगली संतती घडवायची आहे, संपत्ती म्हणून नाही. आणि ही संतती चांगली होती आमच्या शहाजीराजांची, आमच्या जिजाऊंची. आणि खऱ्या अर्थानं शिवचरित्राचा हा वारसा आम्ही जोपासला पाहिजे. आणि तोच तर खरा संदेश या आमच्या आदर्श मित्र मंडळाच्या तमाम शिवरायांच्या बछड्यांच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रासमोर गरजतोय. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.